आपण प्रॅक्टिस करतो सती साधनेची, जागृतीची. आणि आपलं नेहमीचं जे जीवन असतं हे का बऱ्याचदा असं नियमित नसतं. कारण आपण जे लोक ठराविक परिस्थितीत असतात, म्हणजे ठराविक वेळेला झोपणं, ठराविक वेळेला उठणं, ठराविक वेळेला आपले सकाळचे कार्यक्रम हे करून इथे येणं, याच्यात मीटिंगला, किंवा नंतर मग दिवसभर काही काम करणं, उद्योग करणं, भेटीगाठी, ह्याच्यामध्ये नियमितता नसते. नियमितता नसणं म्हणजे आपली थोडीशी म्हणजे वेळेचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट, ते बिघडतं कधी कधी. आणि जसं मी आता मगाशी म्हणालो किंवा संध्याकाळी, म्हणजे काल संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो. अं, फिरायला गेलो तर थोडस मोठा लांबचा पल्ला घेतला, पहिल्यांदाच एवढा लांब पायी पायी. आणि सकाळी पण फिरलो मी काल. तर थोडा थकवा पण होता. तर रात्री म्हणजे अपरात्री, आता अपरात्री रात्र अपरात्री नाही म्हणता येत, पण येते मला जनरली 3 नंतर जाग यायला सुरुवात होते. पण आज मला 2:22 ला जाग आली, परत 3:30 ला आली, नंतर परत 5:30, असं ते होत होत मी. पण ह्या याच्यामध्ये हे असं का होतं, ही झोपमोड पण नाही वाटत. काहीतरी झोपमोड आहे आणि काहीतरी चिंता चालली आणि काहीतरी असं असं नाही वाटत. तर स्वतःशी जी कनेक्टिव्हिटी आहे, स्वतःशी जे स्वतःमध्ये जे काम चाललेलं आहे, ते पण अं, चालू आहे असं वाटतं. एक नवीन मुद्दा जो आहे, तुम्हाला मी सांगितलंय बहुतेक सगळ्यांना. अं, या मंथ एंडला, म्हणजे 26 तारखेपासून मी पुढे एक 10-11 दिवस मी श्रामणेर बनून राहणार आहे लखनौला. तर आता हा एक नवीन मनातला विषय असतो. आणि मग नॅचरली मनामध्ये विचार चाललेले असतात की आता आपण 10 दिवस, 11 दिवस काय केलं पाहिजे. तर खरं म्हणजे काय विचार करायची गरज पण नाही त्याची. परंतु मेंदूसाठी तो एक मनासाठी तो एक वेगळा विषय असतो की आणखीन काय करायचं. सती साधना ही तर आपली निरंतर चालू आहे. कसे आता आपलं जीवन किती विस्कळीत असो किंवा रेग्युलर नसो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण करतो दिवसभरामध्ये. फिरणं होतं, भेटीगाठी होतात, फोन चालू आहेत. आणि तरी पण आपली कनेक्टिव्हिटी आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो. झोपेत पण कधी जाग आली तर लगेच शरीर श्वास घेतं, शरीर सोडतं, पूर्ण शरीर ते जाणवतं. पण आता आहे लखनौला जायचं आणि हे श्रामनेर व्हायचं. तर हा विषय डोक्यामध्ये नवीन असतो. मग आता आपण काय करणार आहे तिथे, याच्या व्यतिरिक्त, सती साधने व्यतिरिक्त काही अभ्यास करायचा आहे का. तिथं त्यांनी एक थोडस फ्रीलान्स फ्रीलान्स ऍक्टिव्हिटी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये, लखनौमध्ये. तुम्ही तुम्ही श्रामनेर व्हा आणि तुमच्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. तुम्हाला काय म्हणजे एकटाच आहे मी तिथे, आणि बनते असतील. पण ते ज्ञानालोक महाबोधी सोसायटीचे बनते आहेत, ते सिनियर आहेत. आधी त्यांना भेटलेलो आहे मी एक दोनदा. तर ते दीक्षा देणार आहेत. तर ते म्हणाले की तुम्ही मधून मधून भेटू शकता, विचारू शकता, काही तुम्हाला विचारायचं असेल तर. पण तुम्ही मुक्त असाल, तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा, तुमच्या पद्धतीनं अभ्यास करा काही. अशा पद्धतीने ते 10-11 दिवस मी तिथे असणार आहे. तर आता त्या 10-11 दिवसात मी काय काय करेल असं डोक्यामध्ये एक विचार चालू होता रात्री. मग
मग त्या निमित्तानं आपोआपच ते सतीची प्रॅक्टिस आणखीन खोलात जाते. झोपेत पण असं म्हणजे थोडस अर्धवट झोपेत पण. सती साधनेला आपल्याला विशिष्ट बैठक आणि विशिष्ट परिस्थिती आणि मग बसलंच पाहिजे असं काही नाही. चालताना पण आपण हे शरीर चालतंय म्हणजे जशी काया आनापान करते तसे का हे काया हे शरीर चालतंय. असं पण चालताना सतीची प्रॅक्टिस ज्याला आपण वॉकिंग मेडिटेशन म्हणू शकतो. वॉकिंग सती त्याला हा एक आपला प्रॅक्टिस मध्ये आधी शब्द आलेला आहे की चालताना पण आपल्याला त्याचं भान पाहिजे. आपण त्याला वॉकिंग सती असं एक म्हणू शकतो. अं, काही संज्ञा मनामध्ये असतील ना तर त्याप्रमाणे प्रॅक्टिस पण चालते. हे पण आपण लक्षात घेऊ. जसं आता आन आणि अपान म्हटल्याबरोबर आत येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या श्वासावर आपलं लक्ष जातं आणि त्याचं भान ठेवायचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे नैसर्गिक श्वास जर आपण म्हटलो तर ध्यान म्हटलं तर आपण मी असा पाहिल तसा पाहिल असं पण अनापानचं ध्यान ते चालतं. पण अनापान त्या अनापानचं भान सती जागृती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नैसर्गिक अनापानवर आपण येतो. हे अनापान करण्याची गोष्ट नाही. ती सतत चालणारी एक जिवंत प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळेच आपला जिवंतपणा आहे. म्हणजे श्वास हे एक त्याचं लक्षण आहे. बाकीची हालचाली आहेत त्याच्या आतमध्ये हार्ट आहे बाकीचं आपल्याला विचार प्रक्रिया जाणवते वगैरे हे पण जिवंतपणाचं आपलं अस्तित्वाचं जिवंत अस्तित्वाचं ते लक्षण आपल्याला दिसतं. तर हे आन आणि अपान जेव्हा आपण म्हणतो ही संज्ञा जर मनात असेल तर जेव्हा आन आपण मनात संज्ञा येते तेव्हा जेव्हा आन होत असेल ते आणि आन संज्ञा असेल तर आन सती होते. आता थोड्या बारकाईने मी थोडं तुमच्याशी बोलत राहणार आहे. सध्या सुद्धा वर्तमानामध्ये माझं बोलणं, माझा ध्वनी, आवाज, आवाजाचे आघात, शब्द बाहेर पडताना अपान आहे. बोलणं बंद झालं की काही क्षण आन होतं, अपान. काय शब्द बोलले जातात त्याचं भान. कधी कधी कुठून शब्द येतात ते विचारांचं भान. मध्येच एखादा दीर्घ श्वास म्हणजे दीर्घ आन किंवा दीर्घ अपान. नैसर्गिक खुर्चीची कायची हालचाल. ते मुव्हिंग चेअर आहे तर थोडीशी हलते ती काया हलते. मान हलते किंवा जी काय हालचाली चालल्यात आता हाताची असेल जी असेल तर आत आपण कनेक्टेड असू कायेमध्ये कनेक्टेड असू. नंतर फक्त आनापानचा विषय न राहत संपूर्ण काया हा विषय बनतो. म्हणजे संपूर्ण काया एकच आहे असं ते अशा अवस्थेला आपण येतो. नंतर प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला सेपरेट सेपरेट प्रॅक्टिस आणि विचार करून प्रॅक्टिस करावी लागते. मला आनापान सतीचा अभ्यास करायचा किंवा प्रॅक्टिस करायची असा विचार आपण करतो. नंतर त्याप्रमाणे आनापान सती नैसर्गिक आनापान सती आपण करू शकतो.
आणि नंतर तोही विचार करण्याची गरज नाही. आपण काही न करता आपण थेट आपण त्या आन अपान अपान आन जे असेल ते या क्षणी जे असेल त्याच्या प्रवाहात आपण नॅचरली उतरतो. अनापानचा विचार करण्याची किंवा त्या डोक्यात विचार किंवा संज्ञा ठेवण्याची पण गरज नाही. म्हणजेच आपली कनेक्टिव्हिटी, अनापानशी असलेली कनेक्टिव्हिटी आपली अं, कायमची असते, टिकून असते, असली पाहिजे असं इथपर्यंत आपल्याला यायचं. आणि एकदा अनापानच्या याच्याशी कनेक्टिव्हिटी आली की आपण दुसरी संज्ञा आपण लगेच त्याला जोडू शकतो की काया आन काया अपान. ही संपूर्ण काया आन करते अपान करते. मग तो दीर्घ असेल आन किंवा दीर्घ असेल अपान, छोटा असेल आन किंवा छोटा असेल अपान, त्याचं भान, त्याची सती जागृती, म्हणजे अनापान सतीतून आपण काया अनापान सतीमध्ये येऊ शकतो. आणि मग या क्षणामध्ये, या मोमेंटमध्ये, वर्तमानामध्ये जसा श्वास असेल तसा, कधी कधी पूर्ण श्वास होत नाही, मिळत नाही. कारण आपण समजा सगळं धावपळ करून आपण येऊन बसलो तर श्वास थोडासा जलद असतो. व्हेंटिलेशन थोडं कमी होतं त्यामुळे खिडकी उघडली. तर श्वास कधी कधी कमी असतो म्हणजे छोटा असतो. कधी कधी जसजसं आपण शांत होत जातो तो दीर्घ भरत जातो. मग छोटा श्वास असेल तर छोटा श्वास, आणि छोटा आन असेल तर छोटा आन, ज्याला ऱ्हस्व म्हटलेलं आहे. जे छोटं पुस्तक तुमच्याकडे आहे त्याच्यात ते छोट्या छोट्या हालचाली, छोट्या छोट्या अवस्था त्या सांगितलेल्या आहेत. आणि त्याचे पुढे त्याचे काय टप्पे येऊ शकतात ते पण टप्पे त्या पुस्तकामध्ये सांगितलेले, त्या सुत्तामध्ये. आणि ते सुत्त पण आपण थोडस छोटं केलेलं आहे. ते हे प्रॅक्टिससाठी छोटं केलेलं आहे. मूळ सूत्र नाही ते, त्याला एडिट केलंय आणि त्याला प्रॅक्टिकली सोपं व्हावं म्हणून त्याला छोटं बनवलंय. त्याच्यात हे टप्पे सांगितलेले आहे की काय काय आनापान सती करता करता किंवा काय आनापान सती करता करता किंवा आपण नैसर्गिक आनापान सती किंवा नैसर्गिक काया आनापान सतीला आपण अजून एक शब्द वापरलाय. कोणता? नैसर्गिक. नैसर्गिक मी आता बोललोच. अजून एक शब्द वापरला. आता हे आपल्याला प्रॅक्टिससाठी हे आपल्याला थोडेसे विषय डोक्यात पाहिजेत, म्हणजे मनात पाहिजेत. अनात्म शब्द वापरला. तर अनात्म म्हणजेच नैसर्गिक. तर अनात्म म्हणजे अनआत्म, म्हणजे मी श्वास घेतो मी श्वास सोडतो असं नाही. तर नैसर्गिकपणे ही काया, हे शरीर आन करतं, अपान करतं, काया आन करते, काया अपान करते, ते नैसर्गिकपणे करते. म्हणून अनात्म काया आन, अनात्म काया अपान, म्हणजे नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, जी ही काया करते ते, हे आपल्याला लगेच लक्षात घेतलं पाहिजे. तो सतीचाच मुद्दा आहे परत. तो सतीमध्ये ते बरोबर जाणवतं का हा हे असं असं चाललंय. आणि जे असं असं चाललंय त्याच्यामध्ये हे असं असं मध्ये खूप मुद्दे आहेत. मग तुम्ही ह्या वर्तमानात आत्ता सध्या जे जे काही आहे ते, म्हणजे अनापान
अनापान सती किंवा काया अनापान सती किंवा अनात्म अनापान सती पाहता पाहता अनुभवता अनुभवता आपल्याला समजा आता हाताची हालचाल, बोलण्याची हालचाल, हे पण माझ्यासाठी तो मुद्दा येतो. याचा सोपा अर्थ काय आहे? एकदा आपल्याला कनेक्टिव्हिटी आतमध्ये आली की आपल्याला विचार करायची गरज नाही की हा मला हात हलवायचा आहे आणि मग त्याची सती ठेवायची, हे बोलायचं आहे आणि मग त्याची सती ठेवायची. असं असं उलट नाही होत. जेव्हा जे होतं तेव्हा तो सतीचा मुद्दा बनतो. आता बोलणं बंद झालं, थोडस म्हणजे मौनात आलो, तर ते मौन आपलं सतीचा विषय बनतो. त्यावेळेला आनापान चालूच आहे किंवा काया आनापान चालूच आहे, ब्रेक करत करत. कारण बोलताना ब्रेक येतो. मौनातलं आनापान वेगळं असतं, तुमचं आनापान वेगळं आहे. कारण तुम्ही शांत बसलेले आहात. पण तुम्ही ऐकता पण, म्हणजे शब्द ध्वनी कानावर पडतात, तोही सतीचा विषय आहे. अनापान पुरतं बोलायचं झालं किंवा काया अनापान पुरतं बोलायचं झालं किंवा अनात्म काया अनापान पुरतं बोलायचं झालं, तर ते जसं चालू आहे, जसं होत आहे, तशी त्याची सती. म्हणजे सतीचा विषय हा आत्ताचा, वर्तमानातला लाईव्ह विषय आहे. सती मागता मागता पुढचा विषय नाही. मी आधी सतीमध्ये होतो, हे आत्ता आत्ता पण नाही सांगू शकत. तेव्हा होतो होतो, आत्ता आहोत का? आत्ता काय चाललंय ते अं, अनुभवाला येतंय का? काल मी कुठं फिरलो हे मी मेमरीमुळे सांगू शकतो. पण काल फिरताना मी सतीमध्ये फिरलो का? सतीमध्ये मी चाललो का? सतीमध्ये बोललो का? सतीमध्ये पावलं उचलली का? सतीमध्ये म्हणजे वॉकिंग वॉकिंग सती चालू असताना त्या त्यावेळेला ज्या ज्या पावलाच्या हालचाली आहेत किंवा गुडघ्यातल्या हालचाली आहेत किंवा पोटाच्या हालचाली आहेत, अं, जे काही हात हालतायत किंवा जे आहे, आणि सुनील साळवे आम्ही बोलत पण होतो, बोलणं पण चालू होतं. त्याच्यामध्ये निश्चितच विचार पण चालू होते. आणि आणखीन काही, आता इकडे जाऊ का आपण, तिकडे जाऊ का? रस्त्याने चालताना बराचसा प्लेन रस्ता होता, काही ठिकाणी ओबडधोबड, अगदी म्हणजे चिखल पण होता, चिखलाच्या बाजूनं मातीचा असा ढीग पण होता. त्या ढिगाऱ्यावरून आम्ही सावधपणे पलीकडे गेलो. कारण एका बाजूला नाला होता आणि डाव्या बाजूला चिखलाचं पाणी होतं, चिखल होता, म्हणजे पाणी साचलं होतं रस्त्याला, आणि ते चिखलाचा रस्ता होता. तर थोड्याशा कोरड्या रस्त्याने त्या याच्यातून आम्ही, त्या ढिगाऱ्यावरून आम्ही चालत जाऊन परत डांबरी रस्त्याला लागलो. आणि हे सगळं चालू असताना आपण तुमचं हा तुमचं फिटनेस चांगलं आहे सर अजून. हा त्या तुमचं फिटनेस चांगलं आहे अजून. हो हो मातीच्या त्या ढिगाऱ्यावरून जाताना मला असं वाटलं होतं की मी पडेल की काय. हा 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 तुम्ही अगदी आरामात गेले पलीकडे. हा. तर तो आरामाचा अर्थ सती आहे. लक्षात, हा. तुम्ही जर तुम्ही असं काय म्हणता त्याला, आपलं माइंड जर डिस्टर्ब असेल तर आपण दसमुसळेपणाने आपण हे करतो, जायचा प्रयत्न करतो, नाही तर मग घाबरत घाबरत आपण पावलं होतं. पण जेव्हा तुम्ही भानावर असता तेव्हा बरोबर, हा इथं आता कुणीतरी आधी गेलेलं आहे, तिथं ते हे पडलेले असतात ना, म्हणजे असा रस्ता तयार झालेला असतो इतर लोक जाऊन, आणि आपण कॉन्फिडेंटली आत्मविश्वासानं ते पावलं टाकत जातो. हा, आणि तुम्हाला असं वाटलं की मी पडेल की काय इकडे तिकडं, आणि मला असं वाटलं तुम्ही व्यवस्थित येऊ शकाल की नाही. तुम्ही हळूहळू आले बरोबर. तर सतीपूर्वक हे चालणं अं, आपल्यामध्ये एक वेगळा वेगळा एक
काय म्हणतात, एक सुरळीतपणा किंवा नीटनेस, एक नीटनेटके आपोआपच येतो त्याच्यामुळे. तुम्ही किती सतीमध्ये असाल तर वेगात चालताना पण तुम्ही सतीमध्ये वेगात चालू शकता, किंवा असे ओबडधोबड रस्ता असेल, खड्डे खुड्डे असेल, तर तुम्ही सावधगिरीनं पावलं टाकता. म्हणजे सतीचा संबंध शांततेशी किंवा वेगाशी, कमी वेगाशी किंवा जास्त वेगाशी नाही. सतीचा संबंध कशी हे अवस्था असो, श्वासाची अवस्था कशी असो, शरीराची अवस्था कशी असो, आपण बसलेले असो, उभे असू, चाललेले असू, चालताना बोलत असू, किंवा शांतपणे चाललेलो असू, चालताना वेगात जर चाललो तर त्याचं भान, वेगात चालताना वेगात चालणारा श्वासोश्वास त्याचं भान, अनापान त्याचं भान, पावलांचं भान, आजूबाजूला काय त्याचं भान, रस्त्याचं भान, खड्ड्यांचं भान, मातीचं भान, चिखलाचं भान, आपण बोलतोय त्याचं भान, हे सगळं विचार करून नाही, विचार करून करण्याचं काम नाही राहते नंतर. कारण कनेक्टिव्हिटी जर आतमध्ये असेल, आपण जर स्वतःच्या कायाशी, म्हणजे काया अनापान सतीशी, आणि आता काया अनापान सती नुसती काया अनापान नाही राहत, काया अनापान सती नाही राहत, नंतर अनापानचा फार विचार करायची गरज नाही राहत, फक्त कायानुसती राहते. आणि आता आपण समजा वॉकिंग सती, चालतानाची सती आपण जर ठेवत असू, तर आपल्याला श्वासात आपण अडकून पडण्याची गरज नाही, कारण ते माध्यम आहे, कायच उतरण्याचं माध्यम आहे, त्याचा विचार करत बसण्याची गरज नाही. जो जसा असेल तसा जाणवेल. पण हा, मला आता आन सती पाहायचंय आणि अपान सती पाहायचंय असा विचार करायची काही गरज नाही. खरं खरं म्हणजे आपले विचार जितके जास्त स्थिर होऊन जातात किंवा थांबून जातात, म्हणजे मुद्दाम विचार करण्याची जिथं गरज पडत नाही, तिथं सती ही नैसर्गिकपणे चाललेली असते. आणि जिथं आपल्याला जास्त विचार करावा लागतो, तिथं आपण अजून आपण त्या प्रवाहामध्ये आलो नाही असं त्याचा अर्थ आहे, म्हणून विचार करावा लागतो. तर एक वेळ अशी आली पाहिजे की विचार करण्याची गरज नाही पडली पाहिजे. जसं कारण कशा कशाचा विचार करणार, अनेक गोष्टी एकाच वेळेला घडतात, अनेक गोष्टी एकाच वेळेला घडतात, घडू शकतात. आता मी कालचं वॉकिंग मेडिटेशन म्हणजे चालतानाची सती मी म्हणतो त्याला. अजून एक पारंपरिक शब्द चंक्रमण असा आहे. चंक्रमण म्हणजे, चंक्रमण अशा अर्थानं आला की तुम्ही जेव्हा ते प्रॅक्टिससाठी तुम्ही काहीतरी एखादी जागा निवडता आणि गोल फिरता, आणि फिरता फिरता तुम्ही चालण्याचा अभ्यास करता, त्याला चंक्रमण अभ्यास असं पण म्हटलेलं आहे. पण आपण त्याला वॉकिंग मेडिटेशन म्हणू शकतो, कारण सरळ चालायचंय तर सरळ चालताना ती सती. कारण आता चंक्रमण हा जो एक प्रकार आहे, काही याच्यामध्ये अं, ते तेवढी तुम्ही असं म्हटलेलं आहे की एक असं ते राऊंड तुम्ही ते ठरवू शकता, जर तुम्हाला उपलब्ध असेल तर. कुठे ग्राउंडवर असाल किंवा कुठे असाल, तर तुमच्या छतावर असाल, जर उपलब्ध असेल तर तसं तुम्ही करू शकता. पण समजा उपलब्ध नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, एखादी म्हणजे त्याच मोकळ्या जागेत समजा एक 10-20 पावलं, 20-25 पावलाचं अंतर तुम्ही ठरवता, परत ती 20-25 पावलं मागे येता, जाता येता, तेवढं अंतर तुम्ही, आता ते 25 पावलं म्हणजे 25च नाही, 20च नाही, जेवढंच जागा. आता आपल्या छतावर एक 15-16 पावलांची एक ही जागा आहे, ती पण आता थोडी कमी झाली, समजा 10-12 पावलं, तुम्ही 10-12 पावलं इकडे, 10-12 पावलं इकडं, ते एक वॉकिंग सतीचा तो एक हे विषय बनतो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही वॉकिंग मेडिटेशन करता शांतपणे. असा एक प्रकार आहे, तो चंक्रमणचा प्रकार आहे. किंवा आता कालचं जे आता मी सांगितलं तुम्हाला, आम्ही लांब पल्ल्याचं आमचं चालणं झालं, तर मग त्याच्यात ती सती असते.
तिथं तुम्ही ठराविक जागा निवडलेली नसते. जसं खड्डे खुड्डे दगड धोंडे उंच ओटे माती चिखलाच्या बाजूनं किंवा कधी कधी चिखलातून पण पाऊल बाजूनं कोरड्याच्यातून थोडा टाकून तुम्ही पुढे जाता. डांबरी रस्ता जसा असेल. नगरमध्ये आता बरंच अं, खोदकाम चाललेलं आहे, रस्ते खोदतायत. तर त्या त्या वेळेला जो काही रस्ता येतो मिळतो आपल्याला चालायला, त्याचं भान, आपलं भान, चालण्याचं भान, हे सगळं एकाच वेळेला होतं. तर तिथं विचार करण्याचा विषय नाही. आता हे असं येईल आणि मी त्याची सती ठेवेल, नाही. जे येईल त्याची सती. सती हे वर्तमानातलं काम आहे. आणि वर्तमानात जे आहे ते, आता वर्तमानात काय आहे? सगळं जीवन आहे. हे आत्ताचं जे सांप्रत वर्तमानातलं जे जीवन आहे, ते सगळं ते सगळं सतीचा विषय बनू शकतो. म्हणजे आपण कायेमध्ये उतरलं तर कायेतल्या विविध प्रकारच्या जाणीवा, म्हणजे आता काया चालताना ते वेगळे वेगळ्या पोझिशन्स आहेत त्या. काया बसणं उठणं, चालणं, आडवं होणं, म्हणजे आडवं होणं, उठून बसणं, उभं राहणं, चालणं, पुन्हा बसणं किंवा आडवं होणं, हे ज्या कायेच्या पोझिशन्स असतात, हे ज्या कायेच्या अवस्था असतात, ती अवस्था त्या त्या वेळेला सतीचा मुद्दा असला पाहिजे. अशी आपली प्रॅक्टिस, तिथपर्यंत आपली प्रॅक्टिस आली पाहिजे. म्हणजे विचार करण्याचा तो विषय नाही की मला अमक्याची सती करायची आणि तमक्याची सती ठेवायची. नाही. जे जे घडतंय ते सतीचा विषय, म्हणजे अख्खं जीवन. आता मग जाणीवांमध्ये उतरलो तर आपल्याला सुखद जाणीव आहे का, दुःखद जाणीव आहे का? समजा आता माझा थोडा श्वास मला जड वाटतो, कदाचित ह्याच्यामुळे पण असेल. आज थोडस आभाळ आहे, आभाळ असल्यावर प्राणवायू कमी असतो. व्हेंटिलेशन थोडस कमी पण ठेवतं, कारण मागची खिडकी मला बंद ठेवावी लागते. त्याचं कारण आहे की ते कोणातरी जाणं येणं असतं आणि आवाज आत येऊ नये म्हणून. पण त्याच्यामुळे व्हेंटिलेशन बंद होतं. मग वरची खिडकी आहे, इकडचा दरवाजा पण बंद केलाय मी. मग थोडासा प्राणवायू कमी पडतो, श्वास जड पडतो. थोडं उघडलं की थोडं व्हेंटिलेशन होतं, श्वास मोकळा होतो. सतीचे मुद्दे. वेदना. हा, आणि आता जेव्हा श्वास मोकळा होतो तेव्हा सुखदायक जाणीव निर्माण होते. मोकळा श्वास जेव्हा मिळतो आपल्याला, तेव्हा एक ऊर्जा भरली जाते. कारण श्वास ऊर्जा निर्माण करतो. श्वासातला जो प्राणवायू आणि त्याच्यामुळे होणारं रक्त शुद्धीकरण, तर ती शक्ती निर्माण होते, शक्ती संचारते, म्हणजे उत्साह येतो. म्हणजे सुखदायक वेदना, सुखदायक जाणीवा निर्माण होतात. आणि हे आपण सगळं सतीनं पाहतो, त्याची एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. जेव्हा आपल्यामध्ये जागृती येते, सती सती जे सती जसजशी खोलात उतरते, विस्तार पावते सगळ्यामध्ये, तसतसे आपली ऊर्जेची लेवल पण उंचावते. म्हणून ते धम्मपदातली गाथा आहे, अप्पमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं अप्पमत्ता न मियंती ये पमत्ता यथामता. जी जागृत अवस्था आहे, अप्रमादाची अवस्था आहे. अप्रमाद हा पण सतीला एक पर्याय परिणाम आहे. तो सतीचा परिणाम दक्षता आहे, असं दक्ष दक्ष होतो माणूस. अलर्ट, अवेअर. अवेअर होतो म्हणजे अलर्ट होतो, दक्ष होतो. तर ती ती एक ऊर्जा असते. ऊर्जा ऊर्जा वाटते, ऊर्जित अवस्था, ऊर्जा अवस्था जाणते.
जाणवते. तर सतीमुळे आपल्याला शक्ती पण वाढते आपली वर्तमानामध्ये. जर सती असेल, जेवढी सती जास्त, जेवढी सती सखोल, जेवढी सती विस्तारित, टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत आतमध्ये, जेवढी सती या जीवनाशी, या बॉडी माइंडशी, नामरूपाशी, काया वेदना, चित्त, विचार प्रक्रिया, पाहणं, ऐकणं, हे ऐकणं, गंध, तो जे काय आहे ते सगळं हालचाल, जेवढी जेवढी याच्याशी सती आतून एकरूप होत जाते, तस तशी ऊर्जा पण वाढत जाते. त्याचं कारण असं आहे, ऊर्जा वाढते असं नाही, ती ऊर्जा तिथंच असते. जी जी शक्ती कुठेतरी गुंतलेली असते आतमध्ये, ती मोकळी होते. म्हणजे मुक्तीचा अनुभव जो येतो हळूहळू, तो असा येत जातो की सती ठेवता ठेवता, समजा दुःखद जाणीव असेल, एखादी चिंता असेल, किंवा आता सती सती असल्यामुळं मला इथे थोडस, म्हणजे हवा कमी आहे किंवा व्हेंटिलेशन कमी आहे, हे सतीमुळं जाणवलं. तर मी लगेच दार उघडू शकलो, हे ओपन करू शकलो, खिडकी उघडू शकलो, आणि कामही चालू आहे आपलं, माझं बोलणंही चालू आहे, तुमच्याशी संवाद पण साधतोय, स्वतःशी पण कनेक्टिव्हिटी आहे. ते सती जागृती बघा, एवढं एवढं मोठं सगळ्या याच्याशी आपल्याला जोडून टाकते, आणि लाईव्ह एक एक प्रकारे जिवंतपणा आणते. आणि जिवंतपणा म्हणजे ऊर्जा आहे, शक्ती आहे. तर तो आणखीन आणखीन ऊर्जित अवस्था, आणखीन अशी अं, उत्साहाची अवस्था येते, शक्ती मोकळी होते, उत्साह येतो. तर समजा ही सती जागृती सगळीकडे हाडामासात उतरली, समजा टॉप टू बॉटम सगळीकडे, म्हणजे असं शरीरातला अंतर्बाह्य असा कोणताही भाग नाही का जिथं सती पोहोचली नाही, जागृती पोहोचली नाही. म्हणजे आता जसं बुद्धांना ते मिळालं, संपूर्ण जागृत म्हणजे काय, संपूर्ण अस्तित्वाचं भान आहे, असण्याचं भान आहे, असण्याचं भान आहे. तर ती अवस्था कशी असेल? आपल्याला असण्याचं म्हणजे जगण्याचं, जिवंत अस्तित्वाचं आपल्याला 100% भान नसतं, कारण आपण तसा सराव केला नाही, प्रॅक्टिस केली नाही उतरण्याची, कनेक्ट होण्याची, आपण तशी प्रॅक्टिस केली नाही. जे 24 तास करायला पाहिजे, किंवा नंतर प्रॅक्टिसची पण गरज नाही, ते नॅचरली होतं. विचार करायची गरज नाही, प्रॅक्टिस करायची म्हणजे विचार करायचा, मी असं असं करणार आहे. नंतर अशी अवस्था येते की जे आहे ते दिसतं, जे आहे ते जाणवतं, जे आहे त्याचं भान येतं. आणि हे भान जर सगळ्या हाडामासामध्ये जर भिनलं, समजा, सगळ्या जिवंतपणाशी आपण एकरूप झालो, समजा जागृतीनं, सतीनं, तर तो अनुभव फार आश्चर्यकारक असणार आहे. ते 24 आवर ती अवेअरनेस असणार आहे, अवेकनिंग प्रोसेस, अवेकनिंग नाही, ते अवेकन होईल ती जागृत अवस्था, जागृत अवस्थेची परिपूर्णता. मग जाणीवा ज्या सुखदुःखद जाणवतात त्या आपल्याला, जर समजा दुःखद जाणीवा असतील, तर दुःखद दुःखद जाणीवेचं कारण आपल्या लक्षात येतं लगेच, तिथे हा मी थकलो म्हणून थोडस हे आहे, किंवा श्वास कमी आहे म्हणून थोडस
काहीतरी दुखल्यासारखं, कमी पडल्यासारखं वाटतं, किंवा दुसऱ्या काही विचलनाच्या, दुःखद जाणीवांच्या दुसरी काही कारणं असतील. काही अस्वस्थता असेल, काही गोष्टींची अस्वस्थता असते. अरे, आपल्याला हे करायची फार इच्छा आहे, पण ते आपल्याकडून होत नाही, ते आपल्याला जमत नाही, काहीतरी कमतरता आहे. ती तशी तशी परिस्थिती नाही किंवा तशी संधी नाही. तर आपल्याला एक प्रकारची अस्वस्थता पण येते. कारण आपल्या इच्छा ज्या असतात त्या जर अतृप्त राहिल्या, तर त्यांच्यामध्ये अस्वस्थता येते. आणि अशा खूप इच्छा आपल्या दडपलेल्या आहेत, बालपणापासूनच्या, आत्तापर्यंतच्या, कालपर्यंतच्या, आत्तापर्यंत, अगदी ह्या क्षणापर्यंतच्या, जन्मापासून आत्तापर्यंत आपल्या शेकडो, हजारो, लाखो अतृप्त इच्छा असू शकतात. कारण आपल्याला जगता जगता, म्हणजे चालता चालता, अगदी जगता जगता आपल्याला अनेक इच्छा मनामध्ये निर्माण होतात. ते आपल्या लक्षातही येत नाही, पण तिथं आपल्याला वाटतं, अरे हा, हे असं आपल्याला पाहिजे होतं, किंवा हे असं नको होतं. म्हणजे हे पाहिजे आणि नकोची इच्छा जी आहे ना, हे चालता चालता, जगता जगता हजारो इच्छा आपल्या असतात, निर्माण होतात. त्या इच्छा तृप्त होत नाही. तर ते थोडी खंत पण असते कधी कधी. उदाहरणार्थ, गरिबी असेल, गरिबी असेल आणि तुम्ही मार्केटमधून चाललेला असाल, आणि आपल्याकडे मोजकेच पैसे आहेत, गरिबीमुळे मोजकेच पैसे आहेत, आणि आपल्याला एखादी वस्तू घ्यायची, आणि ती घेण्यासाठी आपण बाजारामध्ये गेलो, तर जी वस्तू आपल्याला घ्यायची त्याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या वस्तू आपल्याला दिसतात, अनेक दिसतात, आणि थोडी खंत पण असते. अरे, पैसे असते तर हे पण घेतलं असतं, पण आता पैसे नाहीत. खंत, त्याचा आपल्यावर परिणाम पण होतो. आपण पाहिजे ती वस्तू, जी वस्तू घ्यायला, ऐपतीची वस्तू घ्यायला आपण जातो, ती वस्तू घेऊन येतो, परंतु काही निराशा पण घेऊन येतो आपण. काही खंत असलेल्या गोष्टी पण आपण घेऊन येतो, कारण त्या मार्केटमध्ये फिरताना आपल्याला अशा अनेक गोष्टी दिसतात, की त्या गोष्टी आपल्याला एक तर घेतल्या पाहिजेत, विकत घेतल्या पाहिजेत, किंवा समजा एखादं फंक्शन चालू असेल, किंवा एखादा कार्यक्रम चालू असेल, किंवा आता पूर्वी म्हणजे आता माझं बालपण मला आठवतं, किंवा तरुणपण मला आठवतं, की सिनेमाचं पोस्टर लागलं तरी आपल्याला, अरे ह्या सिनेमाला जायचं, आपल्याला जाता आलं पाहिजे. किंवा अमुक एक, आता पुण्यासारख्या ठिकाणी राहिलो, आणि बालगंधर्व रंगमंदिराजवळून आपण जर गेलो, तर अनेक नाटकांच्या जाहिराती तिथं लागलेल्या असायच्या, किंवा शास्त्रीय संगीताच्या काही जाहिराती इतरत्र लागलेल्या असायच्या. आणि ते पटकन वाटायचं की आपण हे पाहिलं पाहिजे, हे नाटक चांगलं आहे, पाहिलं पाहिजे, किंवा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे, पाहिला पाहिजे. या अशा अनेक इच्छा त्यावेळेला निर्माण झाल्या. काही काही गोष्टी केल्या, बऱ्याचशा करायच्या राहिल्या. खंत, शास्त्रीय संगीताचा छंद, त्याच्यामुळं तोच विषय डोक्यात असायचा. बँकेत जॉब असायचा, आणि बँकेतले पैसे, लग्न होईपर्यंत घरी पैसे द्यायचा प्रश्न नव्हता. आई वडिलांना, दोघांनाही त्यांची पेन्शन होती, दोघंही शिक्षक होते, पेन्शन होती, आणि दोघंच होते घरी. आणि मी इकडे पुण्याला बँकेत होतो. आणि पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणतात तसं, काय म्हणतात,
कलेचंही माहेरघर आहे. तिथे खूप शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम चालायचे, आणखी जसं मी म्हटलो नाटकं किंवा चांगले सिनेमे. आणि माझा बँकेतून मिळणारा त्यावेळेला तो 1000, 1200, 1500 किंवा 78, 80 ची गोष्ट आहे. तर तो पगार भरपूर असायचा तो. त्याच्यात मी 60 रुपयाच्या त्या लॉजिंग बोर्डिंग मध्ये मी राहायचो. ते एका कॉट बेसिसवर त्याला म्हणतात. एक कॉट असायची, तिथं मी राहायचो. 4 मुलं असायची, 4 माणसं त्याच्यात. तिथं मी राहायचो. तो 60 रुपये ते, आणि काही 100, 200 रुपये जेवणा खावणाचे, नाश्त्याचे, याचे त्याचे 200, 250, 300 काय असतील ते. बाकीचा जो काही असायचा तो मी प्रवास आणि मनोरंजन आणि पुस्तकं विकत घेणं, याच्यामध्ये मी खर्च करायचो. तरी पण काही गोष्टी करता यायच्या नाहीत. खंत, आपला खंत हा विषय चालला आता. वेदना जाणीवा, खंत, अपूर्णत्वाच्या इच्छा, अतृप्तीच्या, आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या खंत जी असते, ती बरेच वर्ष ती चालू राहिली. ती सुप्तावस्थेमध्ये अजूनही पण ते असू शकतं. ते लगेच वर येत नाही. ते जेव्हा तुम्ही, आपली सती हाडामासात उतरते, म्हणजे मनापर्यंत जाते, हाडामासात उतरते, तेव्हा अतृप्त इच्छा वर येतात. अतृप्त इच्छा, ती खंत, ते अपूर्णत्व, चिंता, त्यात काही भयाचे मुद्दे असतात, महत्वाकांक्षेचे मुद्दे असतात. ते सगळ्यांनी आपल्याला विचलित केलेलं असतंय, आणि त्याचा आपल्यावर परिणाम असतो. आणि ते आपल्याला वाटतं सगळं संपलंय, पण ते त्याचे संस्कार असतात आपल्यावर. म्हणजे जसे अनेक गोष्टींचे संस्कार असतात, तसे हे खंत निर्माण करणारे पण संस्कार असतात. त्यानं आपण नकळत विचलित होतो. आता हे नकळत म्हणजे सती नसलेली अवस्था. माहितीही नाही आपल्याला, आपण विचलित होतो. आणि त्याचा आपल्या शरीरावर, मनावर परिणाम पण होत असतो. त्यातून वेगवेगळे आजार पण निर्माण होऊ शकतात. जसजशी सती येते तसतसं ते कमी होतं. एक मुद्दा बोलून टाकतो. शास्त्रीय संगीताचा मला छंद, आणि माझे लहानपणापासून त्या कानाचं अपंगत्व, हा माझ्या जीवनातला फार मोठा विसंगतीचा आणि खंत निर्माण करणारा, चिंता निर्माण करणारा, अस्वस्थता निर्माण करणारा मुद्दा अनेक वर्ष टिकून राहिला. अनेक वर्ष. आजही थोडस हे वाटतं बघा. आता आता सुनील साळवे सरांनी माझं पडलेलं व्हायोलिन ते नीट करून दिलं त्यांनी. म्हणजे बघा, ती खंत असते, जणू काय खंत आहे. त्यांनी ते व्हायोलिन 78 ला घेतलेलं व्हायोलिन, 78, 80 ला घेतलेलं व्हायोलिन, ते बऱ्या अवस्थेत होतं. त्याला त्यांनी तारा लावून दिल्या, किंवा त्याला ते जे पाहिजे ते, त्याला फाईन ट्युनिंगचे ते स्क्रू वगैरे ते सगळे ऑनलाईन मागवून ते स्वतः त्यांनी बसून दिलं ते मला. आता ते मी अजून मी असं काय रेग्युलर त्याला बसणार, व्हायोलिन घेऊन बसणार नाही मी. व्हायोलिन घेऊन बसेन मी आता पहिल्यासारखे, ते लेसन गिरील असं नाही. परंतु ते मला का करावंसं वाटलं? अतृप्त इच्छा. आता हेही माहिती आहे का, ते व्हायोलिन जरी आता नीट केलं तरी मी आता ते पहिल्यासारखं नाही वाजवत बसू शकत. तेवढा वेळ नाही, आणि कान पण तुम्हाला साथ देणार नाही, कारण कानानं जास्त आवाजाचा प्रॉब्लेम होतो. तो लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहे. याचे 4 ऑपरेशन झाले, याचं एक झालं.
नाकाचं एक ऑपरेशन झालं सेप्ट्रमचं. टॉन्सिलचं ऑपरेशन मी 6वीला असताना झालं. म्हणजे हा जो नाक कान घशाचं हे जे काही डिपार्टमेंट आहे सगळं उखडलेलं आहे ते ऑपरेशन मध्ये. ENT डिपार्टमेंट सगळंच उखडलेलं आहे. हे ENT डिपार्टमेंट म्हणजे गायला गळा पाहिजे, ऐकायला कान पाहिजेत, आणि तुमचे जे काही श्वासाचा मार्ग आहे तोही मोकळा पाहिजे. तिथं ते गाणं होतं, गाणं गाता येतं, शास्त्रीय गाणं, कोणतंही गाणं, हे सगळं नीट पाहिजे. आणि जरी गाणं नसेल गायचं, समजा व्हायोलिन ऐकायचं, तर कान नीट पाहिजे, आणि कानाला त्रास होत असेल. पूर्वी हे माझे सगळे खंत किंवा चिंता किंवा अस्वस्थता निर्माण करणारे मुद्दे असायचे. आणि एक फार मोठी चिंता अशी असायची की अरे हे सगळं आपल्याकडून झालं नाही. किंवा बँकेतही मी नोकरी करायचो ना, तर कधी कधी आवाजाचा त्रास व्हायचा, कारण म्हणजे कस्टमर सर्व्हिस मध्ये सगळ्या लोकांशी हे असायचं, व्यवहार असायचे. तर ते कधी कधी हे असायचं, म्हणजे अगदी बँकेच्या कॅशियर असताना ते पूर्वी असे सगळ्या चलनांवर ते शिक्के मारावे लागायचे. ते खूप कंटाळवाणं असायचं, कारण ते बंदिस्त केबिन आणि त्याच्यावर ते शिक्के ते आघात, त्याचा त्रास पण व्हायचा. आणि कॅशचं काम चालू असायचं. ते कॅशियर असणे चिंतेचं काम आहे, चिंता निर्माण करणारं काम आहे, पैसे मोजणं. कारण पैसे मोजण्यामध्ये काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार तुम्हीच असता. पैसे कमी जास्त झाले समजा, जास्त गेले, जे काय झालं, तुम्हाला भरावे लागतात. आणि भय, तिथे ते भयाखाली ते काम कधी कधी करावं लागलं. आवाजाचा पण त्रास, कानाच्या प्रॉब्लेममुळे. म्हणजे हे सगळं जे आपल्या जीवनातली जी विसंगती असते, विसंगती, हे सगळ्या विसंगतीचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. नैराश्य पण येतं. त्या निराशेचा पण मी, म्हणजे प्रचंड निराशेचा पण अनुभव घेतला मी. अगदी सुसाईड पर्यंतचे पण विचार डोक्यात येतात. आपलं जीवन जर अपयशी ठरत असेल, तर व्हाय शुड वी लिव्ह. हे सगळं जेव्हा सती येते, जागृती येते, तेव्हा या सगळ्याचे जे परिणाम आपल्या मनावर, चित्तावर, आपल्या कायेवर सुद्धा, त्याचे त्याचा जास्त वाईट परिणाम आणखीन कानावर झाला असेल, सांगता येत नाही. डोळ्यावर पण आहे, डोळ्यावर ताण आले तर तुमचे नंबर वाढू शकतो. कानावर ताण आला तर हिअरिंग अजून कमी होऊ शकतं. तुमच्या हार्टवर ताण आला तर तुमचं ब्लड प्रेशरवर परिणाम होतो. पचनक्रियेवर ताण आला, पोटावर ताण आला तर तुमचं डायजेशन बिघडतं. तुमच्या डोक्यावर किंवा खाली तुमच्या पाठीच्या कण्यावर ताण आला तर तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या आता काही जे काही मणक्याचे वगैरे जे आजार असतात त्याचे पाठीमागे तणावाचा पण फार मोठा, प्रचंड तणावाचा पण मुद्दा असू शकतो. अनेक अशा, सगळं सगळं हे सायकोफिजिकल अस्तित्व जे आहे, मनोकायिक अस्तित्व जे आहे, ते सगळं आपल्याला त्या सती जागृतीमुळं हळूहळू समजायला लागतं. मला जे बुद्ध धम्माचं महत्व लक्षात आलं, त्याचं मुख्य कारण माझ्या जीवनातली विसंगतीच आहे. म्हणजे जेवढं दुःख जास्त असतं, तेवढं दुःखमुक्तीची ओढ जास्त असते. आणि ज्याला दुःखाचा अनुभव कमी असतो, विसंगतीचा अनुभव कमी असतो, यातनांचा अनुभव कमी असतो. यातना असू शकतात, पण अनुभव घेणं म्हणजे ते स्वीकारणं का जीवन हे असं आहे.
यातना प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे, दुःख सत्यच आहे. पण ते स्वीकारणं हे असं असं आहे, याचं आता काय करायचं? बहुतांश लोक काय करतात? ते यातना टाळायला पाहतात, दुःख टाळायला पाहतात आणि आनंदाच्या मागे जातात. आणि म्हणून आपले जे काही आनंद देणाऱ्या ज्या वस्तू आहेत आपल्या आजूबाजूला, किंवा जसं आता मी मगाशी म्हटलं की लहानपणी किंवा तरुण वयामध्ये ते सिनेमाचे पोस्टर पाहिले तरी आता हे सिनेमा पाहायला पाहिजे, नाटकाचे पोस्टर पाहिले हे नाटक पाहिलं पाहिजे, शास्त्रीय संगीताची काही जाहिरात वाचली पेपरमध्ये किंवा कुठे, हा याला जायला पाहिजे, लगेच करायला पाहिजे, लगेच इच्छा निर्माण होते. आणि ती इच्छा तृप्त होत नाही, तर ती अतृप्तीची खंत तुम्हाला ते टिकून राहिली जास्त काळ, कारण तुम्ही त्या आनंदाचा लोभ आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आनंदाचा लोभ, सुखाचा लोभ, सुख लोलुपता म्हटलंय त्याला, काम सुखल्लिकानो योगो. त्या सुखाच्या मागे काय म्हणतात ते, झडप झडप घालण्याची जणू काही एक इच्छा असते सुखावर. या सुखानो या, हे नाही, या सुखानो या, ते झडप घालायची इच्छा असते. ते मला वाटतं बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये ते उदाहरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे की ते एखादा पक्षी जो आहे तो पक्षी उंचावरून तो खाली काहीतरी मांसाचा तुकडा असेल असं म्हणून तो तो वेगानं झेप घेतो. खाली येतो तो दुसरंच काय आहे, मांसाचा तुकडा नाही, निराशा निर्माण होत असेल. तर सुखाच्या मागे चित्त मन नेहमी धावतं, म्हणजे धडप धडप घेण्यात, ते ते अक्वायर करायचा प्रयत्न करतो, हस्तगत करायचा प्रयत्न करतो, मी माझं बनवण्याचा प्रयत्न करतो. यातच ना मालकी आहे, मालकीयत, मालक व्हायचा प्रयत्न करतो, माझं मी. ह्या अतृप्त इच्छा आहे, मी म्हणजे इच्छाच आहे. मी कशामुळे निर्माण, ह्या इच्छा आकांक्षामुळेच मी निर्माण होतो. सकाय दिठ्ठी, हे मी असा आहे, मला हे पाहिजे आणि मी असंच करणार. ते या सगळ्याच्या परिणामाचं भान आपल्याला सतीमुळे येतं, आणि याचा आपल्याला परिणाम होतो शरीरावर, मनावर, जगण्यावर परिणाम होतो. पण तुम्ही सुखाच्या मागे जर गेलात आणि हे दुःख यातना जर स्वीकारलं नाही, ते सत्य जर स्वीकारलं नाही, तर त्याच्यातून बाहेर पडण्याची शक्यताच नाही. म्हणून दुःख जास्तीत जास्त अनुभवलं पाहिजे, ते आहेच आहे, फक्त त्याला सामोरं गेलं पाहिजे. सतीनं आपण ते सामोरं, कधी कधी एक उद्विग्नता पण येते सतीच्या प्रॅक्टिसमध्ये, जागृतीच्या प्रॅक्टिसमध्ये. आपल्याला सगळं जीवन आरशासारखं दिसायला लागतं, तर एक उद्विग्नता पण येते, एक नको पण वाटतं. आणि तिथेच खरं काम करण्याची गरज असते, कारण तोच तर त्रास आहे, त्याच्यामुळे तर यातना आहे, त्याच्यामुळे तर चिंता, अस्वस्थता, खंत जे काय आहे ते ते आहे म्हणूनच आहे. आणि ते आपल्याला दिसलं तर मन स्वतःच जणू काही माघार घ्यायचा प्रयत्न करतं. अरे नको नको, आज शिरायला नको. मग काही लोक म्हणतात काय दुःख दुःख करता तुम्ही. म्हणजे बुद्धाला निराशावादी ठरवलं ते ह्याच्यामुळेच लोकांनी, याच्या दुःख आणि यातना निराशा. कारण बुद्ध निराशेवर दुःखावर नाही बोलत, दुःख सत्यावर बोलतात. सॉरी, बुद्ध निराशेवर आणि दुःखावर नाही बोलत. बुद्ध निराशेतून मुक्त होण्याबद्दल बोलतात, दुःखातून मुक्त होण्याबद्दल बोलतात. मुक्तीबद्दल बोलतात, विमुक्तीबद्दल बोलतात. एखादा डॉक्टर सारखा पेशंटच बघत असेल आणि रडणारे आणि विव्हळणारे पेशंटच पाहत असेल, आणि सारखं तो सर्जरीच करत असेल आणि टोचतच असेल,
आपण असं थोडंच म्हणतोय डॉक्टरला काय नुसतं रोगांचा छंद आहे का काय आला असं म्हणतो का आपण? डॉक्टर तरी स्वतः विचार कर का, मला रोगांचा छंद आहे, मला विवळणारे लोक बघायला आवडतं, असं असं थोडंच आहे. तो त्याच्यातून त्यांना बाहेर कसं काढेल ह्याच्यासाठी तो ते काम करतोय. तसं बुद्धाचा विषय दुःख पाहण्याचा नाही, दुःखातून मुक्त कसं व्हायचं. पण मुक्त होण्यासाठी ते दुःख पाहिलं पाहिजे. रोगातून मुक्त व्हायचा असेल तर रोग हा पाहिला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. तर मला असं असं आहे आणि मला डॉक्टरला दाखवलं पाहिजे. नाहीतर म्हणेल नाही नाही मला नाही डॉक्टरला दाखवायचं, फार ते डॉक्टरकडे गेलं का मग ते डॉक्टर काही सांगू शकतो आणि इंजेक्शन देईल, नाही तर खूप गोळ्या देईल, नाही तर ऑपरेशन करील, नाही तर असं करील तसं करील. ते एवढा ताप डोक्याला सहन करण्यापेक्षा हा आजार सहन करू, ते आपण सांगणारच नाहीत. किंवा नाही मला काय नाही झालं, मला काय नाही झालं असं खोटा समजतो. किंवा खोटी एक स्वतःची एक सांत्वना करतो किंवा स्वतःला फसवतो तो, की नाही नाही मला काय नाही झालं. तर याचा परिणाम काय होतो मग? जे काही झालेलं आहे ते जागेवर राहत नाही ना ते. तो रोग आपण पोसतो, तो आजार आपण पोसतो, तशी चिंता आपण पोसतो, खंत पोसतो, अस्वस्थता पोसतो, दुःख पोसतो. त्याला जेवढं तुम्ही त्याचं पोषण कराल, जेवढं त्याला धरून ठेवाल, टिकवून ठेवाल, दुर्लक्ष कराल, ते एका जागेवर नाही राहत, तेवढंच नाही राहत ते. आतमध्ये, अविद्येमध्ये, अज्ञानी अवस्थेमध्ये, अजागृतीमध्ये त्याच्यामध्ये वाढ होत राहते. स्टेबल नाही राहते, स्थिर नाही राहते, वाढत जाते. म्हणजे समजा एखादी पोटामध्ये गाठ आलेली असेल आणि गाठ लागली, आपली दुखते, ती लागली, जाऊ द्या. 1 वर्ष म्हणतो जाऊ द्या, 2 वर्ष म्हणतो जाऊ द्या, 5 वर्ष म्हणतो जाऊ द्या, 10 वर्ष म्हणतो जाऊ द्या. कालांतराने जेव्हा तो ते काय सोनोग्राफी वगैरे करत होते, ते मोठा ट्यूमर झालाय, मोठी गाठ झाली. आता डॉक्टर म्हणतो आता काय तुम्हाला दुसरा इलाज नाही, फाडावंच लागेल, ऑपरेशन करावं लागेल. आणि इथे याचा इलाज राहत नाही, त्याला ते करावंच लागतं. पण तीच लहान छोट गाठ छोटी असताना त्याने थोडं सिरियसली घेतलं असतं. त्यात ते दुखणं सिरियसली घेतलं असतं, तर ती गाठ मोठी नसती झाली. बघा सतीचा विषय कुठे कुठे कुठपर्यंत हाडामासात उतरतो ना. सती जागृतीचा विषय हाडामासामध्ये नेतो आपल्याला. तर महासागर आहे, जीवन हे महासागर आहे. त्याच्यामध्ये आपण जेवढं उतरून पाहू, आणखीन काही गोष्टी आपण याच्यामध्ये घेत घेत आपण ही हे धम्मचिंतन आपण सती धम्मचिंतन आपण पुढे नेऊ शकतो. आणि म्हणून मी तुम्हाला आधी तुमचा काय मुद्दा आहे का, तुम्हाला काय बोलायचंय का? तुम्ही बोललात तर ती एक आपल्याला चिंतनाला तो विषय मिळतो. म्हणून जेव्हा कधी याल मीटिंग मध्ये, चिंतन मीटिंग मध्ये आपल्या चिंतन सभा आहे आपली, त्याच्यामध्ये जेव्हा याल तेव्हा काहीतरी मुद्दा असतोच आपल्यामध्ये, आपण बोलायला संकोच करतो म्हणा किंवा जाणवत नाही स्पष्टपणे, तो मुद्दा घेतला पाहिजे. माझ्याकडे तर आहेत, मी तर, कारण कसं आहे, जेवढी सती तुमची सखोल जाते, उतरते, काया वेदना चित्त ब्रेन पर्यंत, मनोधर्मांपर्यंत, सगळा भूतकाळच दिसतोय त्याच्यात, सगळे संस्कारच दिसतात. मग तुम्ही त्याच्यावर चिंतन करायला, कारण त्याच्यातून मोकळं व्हायचंय, तर तिथपर्यंत पोहोचायला आपण मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. मुद्दाम, जरी मनाला ते अप्रिय वाटलं तरी त्याच्यातून मोकळं होण्यासाठी, बरं होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी
प्रयत्न करावे लागतात. थांबतो मी या ठिकाणी. की अमृत पेट भरले तुझ्या घरी, का वनवन फिरशी बाजारी. परत परत बोला, म्हणजे कोणती इथं कविता? अमृत म्हणजे घरी म्हणजे आपण या या निमित्तानं आपण आपला देह म्हणू शकतो, काया. काया. काया त्या काया कायामध्ये अमृत घरच पेट आहे. भरलेले आहे. हे घरच आहे. मी पूर्वी याला घर घर म्हणायचो. मला वाटतं काही सत्रांमध्ये मी याला घर हा शब्द वापरला आणि घरात उतरायचं असं मी म्हणायचो. अशोकला आठवत असेल किंवा अनिलला. पूर्वी याला घर म्हणायचं. घरामध्ये उतरायचं आपल्याला. देहामध्ये. देह भान म्हणजे देहात उतरायचंय. हा, बोला बोला, कविता सांगा. हा, पूर्ण आठवत नाही, पण त्याची सुरुवातीच्या ओळी तर असेच आहेत की अमृत घट भरले तुझ्या घरी, का वनवन हा फिरशी का. बाजारी. हा. राईट. तर हे अमृतवन, अमृत घट म्हणजे मृत आहेत. त्या मृतामध्ये शिरायचं असते. ते मृत नाही आहेत ते. ते अर्धमृत आहेत ते. संस्कार हे मृत नाहीत. मेमरी मृत नाहीत. या कधीही जिवंत होतात. संस्कार हे कधीही जिवंत होतात. आणि ते पाहणारी सती जागृती असते. म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती. हे चार स्टेप्स आपल्याला पार करायच्यात, लक्षात घ्या. पायऱ्या आहेत या. आणि या चार पायऱ्यामध्ये अनेक उपपायऱ्या आहेत मध्ये. या अशा चार नाही, ही एक झाली. मग बरं, त्या एकावर एक नाही, ती एकात एक आहे. एकात एक आहेत. कारण कायेमध्ये वेदना आहेत. वेदनांमध्ये चित्त हे कारण आहे. आणि या सगळ्याचं इंटरप्रिटेशन मनोधम्मामध्ये जे चाललेलं आहे, ह्याच्याशी संबंधितच आपले मग सगळे इंद्रियांचे विषय येतात. आणि सगळं विश्व येतं. बाह्य विश्व येतं, अंतर्विश्व येतं. बरोबर. इतका मोठा विषय आहे. तुझा आहे तुझे पशी, तरी तुझा तू आहे जागा तुझं पशी, खुलाशी. पर तू जाग विसरलास. हा, जागा सर्व काही चुकला. कायतच आहे. हो, बरोबर. म्हणजे बऱ्याच लोकांना बरंच काही काही समजतं. कारण माणसाला समजतं. माणसामध्ये समज नाव आहे. कारण माणसामध्ये बुद्ध आहे ना. माणसामध्ये बुद्ध नावाची, बुद्धा बुद्धत्वाचं बीज आहे. बुद्धत्वाची क्षमता आहे. म्हणजे जागृतीची क्षमता आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये ती असते. आणि प्रत्येक माणसाला, तो कोणताही असो, तो बुद्धाच्या मार्गावर असो नाही तर नसो, कोणताही माणूस असो, त्याला जेव्हा भान येतं, त्याला जेव्हा सती येते, जागृती येते, त्याला ते जीवन समजतं. त्याच्यामधून ह्या कविता किंवा ही ग्रंथ निर्माण होतात किंवा इव्हन चित्रपट निर्माण होतात. ते विषय त्याला जाणवतात ना. त्याचा तो विस्तार करतो. त्या कविता पण फार मोठ्या किंवा अभंग आहेत काही. आता त्या अभंगाला, बऱ्याचशा अभंगामधून त्यांचा, कारण देव, आत्मा, विठ्ठल हे त्यांचे विषय असल्यामुळे ते ते त्या कृत्रिम याच्यातून पाहतात. हा एक प्रॉब्लेम आहे अध्यात्माचा आणि बौद्ध धर्मातला. हा फरक आहे. बौद्ध लोकही अध्यात्म शब्द वापरतात. मला तो आवडत नाही. कारण अध्यात्माचा संबंध आत्म्याशी आणि आत्म्याचा संबंध परमात्म्याशी, असा तो एक क्रम दिसतो. तर आता अध्यात्माचं ते वेगळं, वेगळा अनुवाद पण करतात. अध्यात्म म्हणजे आत, आधी आत्म. पण तो अध्यात्मामध्ये आत्मा परमात्मा हाच विषय असतो माझ्या माहितीप्रमाणे. कालच एक वाद झाला फेसबुकवर. ओशोच्या अनुयायांनी एक वाद केला. ते प्रवीण गोस्वामींच्या याच्यावर, वॉलवर आहे ते. तर ते आत्मा आणि आत्मा वगैरे त्याच्याविषयी थोडंसं मी त्याला सांगत होतो. तर तो ते डोक्यामध्ये आत्मा आणि परमात्मा हे विषय असतात. त्याच्यामुळे मग ते काव्य पण, अभंग पण तसेच तयार होतात. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. कारण पंढरीचा विठ्ठल म्हणजे तो या कायेमधला आत्मा, असं ते तुलना आहे.
आणि मग इथून तिथं जायचं. आणि वाऱ्या का चालतात तर तिथं जायचं, कारण तिथं तो भेटल. मग तिथून आपल्याला परमात्म्याशी किंवा प्रत्यक्ष विठ्ठलाशी आपल्याला एकरूप होता येईल. हे जे तर्क आहे, हा तर्क त्या अभंगामध्ये उतरतो आणि मग शेवटी पुष्पक विमानानं जावं लागतं. आता ते काय आहे माहिती आहे बऱ्याच लोक, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही. तुम्हाला पाठवायला तुम्ही तुम्ही तुमचा मार्ग तयार करून देता. गाफील गाफीलपणा असतो. गाफीलपणाला म्हणजे शत्रू टपलेलाच असतो तुम्हाला उतरायला. म्हणून बऱ्याचशा महापुरुषांचे खून पण झाले म्हणतात, तत्वज्ञानांचे खून झाले. त्यांना दुर्लक्षित करून मारलं गेलं. पण जे जागे होते, जागृत होते, त्यांना मारू शकले नाही. त्यातली दोन मुख्य नाव म्हणजे बुद्ध आणि बाबासाहेब. यांना मारू शकत नाही कोणी, किती प्रयत्न करा. कारण त्यांचं अस्तित्व कुठल्या गोष्टीत सामावलेलं नाही. चला, हा एक चांगला मुद्दा आता माझ्या बरेच दिवस डोक्यात आहे. जसं आता बुद्धाचं अस्तित्व लेण्यांमध्ये, ग्रंथांमध्ये आणि कर्मकांडामध्ये बुद्धाचं अस्तित्व साठवलं नाही. बुद्ध त्याच्यात नाहीये. हे माणसांना वाटतं लेण्यांमध्ये जावं मग तिथं बुद्ध, किंवा त्रिपिटकामध्ये बुद्ध, त्रिपिटक में सम्यक संबुद्ध. गलत. बुद्ध या जागृतीमध्ये आहे. बुद्ध भानावर बरोबर आहे. येण्यामध्ये बुद्ध सापडतात. लोकांना वाटतं विहारामध्ये, विहारामध्ये बुद्ध, मग मूर्तीमध्ये बुद्ध, मंदिरामध्ये, हा, मंदिरामध्ये. पठणामध्ये बुद्ध, हा. परित्राणात, परित्राण म्हणजे संरक्षणात. हा, ह्या सगळ्या म्हणजे कर्मकांडाचे आणि बरेचसे अंधश्रद्धे त्याच्यातले काही जे मेसेज देणारे जे पॉइंट असतात, मुद्दे असतात, ते महत्वाचेच आहेत. जसं आता बुद्धं शरणं गच्छामि, ते हे तीन शब्द महत्वाचे आहेत. परंतु कुठे आहे बुद्ध ज्याला तुम्ही शरण जाता? कुठे आहे बुद्ध? बुद्ध म्हणजे बोध आहे, बोधी आहे, जागृती आहे, सती आहे, भान आहे, अपमाद आहे. तिथं तुम्ही जागृतीला शरण जाता. म्हणजे स्वतःतल्याच जागृतीला शरण जाऊन तुम्ही ते त्याच्यात उतरता, एकरूप होता आणि ते स्वतःच ती अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करता, म्हणजे दुःखमुक्ती प्राप्त करता. आणि ज्याच्या आधारे आपल्याला करता येतं त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे जागृतीला जे जे दिसतं ते आतलं असो नाही तर बाहेरचं असो, ते धम्म आहे. आणि या मार्गावर जे लोक आहेत ते संघ आहेत. मग बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं गच्छामीचा योग्य अर्थ जर आपल्या मनात असेल तर ती फायदेशीर गोष्ट आहे, नाही तर नुसतं कर्मकांड आहे. लेण्यांमध्ये जाणं वाईट नाही, त्या एक सांस्कृतिक गोष्टी आहेत. त्या 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 काळामध्ये त्या घडलेल्या गोष्टी आहेत. काही कलाकारांची ती कलाकृती आहे, त्याला राजाश्रय होता म्हणून ते सगळं घडलं. पण कधी कधी प्रश्न असा पण निर्माण होतो की अं, असं का निर्माण झालं? बाबासाहेबांनी तर कधी कधी बाबासाहेबांनी तर ही पण गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की बुद्ध धम्माचा ऱ्हास हा राजाश्रयामुळे झालेला आहे. राजाश्रयामुळे भिक्षू एकत्रित आले, एकत्रित राहू लागले, एकत्रित खाऊ पिऊ लागले, एकत्रित ध्यान करू लागले, एकत्रित साधना करू लागले आणि तिथंच राहू लागले. त्यांना आयतं मिळत गेलं, त्यांचा जनसंपर्क तुटला, त्यामुळे धम्मप्रचार थांबला. धम्मप्रचार थांबला त्यामुळे धम्मप्रचार थांबला त्यामुळे सामान्य लोकांना
भिक्षूंविषयी किंवा बुद्ध धम्माविषयी आत्मीयता राहिली नाही. आणि मग त्याच्यातून ज्या काही मग म्हणजे स्वाऱ्या झाल्या, परक्यांच्या जेव्हा स्वाऱ्या झाल्या, तेव्हा मग या भिक्षूंना वाचवायला सामान्य लोक पुढे आले नाहीत. राजा हरला, भिक्षू हरले. राज्य राज्य लयास गेलं, भिक्षूंचं कार्य लयास गेलं. कारण त्यांचा जनसंपर्क तुटला. हे त्यामुळे राजाश्रयाने बुद्ध धम्माचा ऱ्हास झालाय. त्यामुळे लेण्यांमध्ये, ग्रंथांमध्ये, याच्यामध्ये नादवणं आत्मघातकीपणा आहे. आळशी झाले होते. आळशी झाले ते, ऐदी बनले. आपणही ऐदी बनतो, आपणही कर्मकांडामध्ये याच्यामध्ये ऐदी बनतो. ते ऍडिक्शनच झाले लोकांना. ते 10 दिवस, 20 दिवस, 40 दिवस शिबिरांमध्ये जाऊन ते वर्ष आणि वर्षानुवर्ष ते चाललंय. आणि इकडे जनसंपर्क नाही. यांचं बऱ्याच लोकांचं सोशलायझेशन संपलंय. ते स्वतःमध्ये गुंतले गेलेले आहेत. ते आता ते वर्करनी काही वाईट वाटत नाही, वाईट दिसत नाही, पण तुमचा जीवनाचा उद्देश पण साध्य होत नाही. आणि आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हा जीवनाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आहे, प्रश्न सोडवणं आहे. तर प्रश्न जर सुटत नसेल तर मग पुनर्विचार केला पाहिजे आपण काय करतो. बाबासाहेबांच्या बाबतीत, त्यांच्या कार्याच्या बाबतीत पण हेच होते. बाबासाहेबांनी काय सांगितलं? जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विजू देता कामा नये. ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे. दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. धम्मप्रचार हा विशिष्ट लोकांचं मक्तेदारी पण नाही राहिली पाहिजे. तसं होऊ शकत नाही. मक्तेदारीने धम्मप्रचार नाही होत. मग लोकांना संघ म्हटलं की मग लोकांना वाटतं भिक्खू संघ म्हणजे संघ. नाही, त्या एक परंपरा म्हणून ती गोष्ट वेगळी. बुद्धाच्या शेवटी आपण कसं असतो की आपण ज्या परिस्थितीत जगत असतो त्या परिस्थितीतल्याच गोष्टी आपण फॉलो करतो, त्याचं अनुसरण करतो, किंवा त्या गोष्टी आपल्याला करणं भाग असतं. जसं आता आपण आपल्या समाजात बाबासाहेब निर्माण झाले म्हणून आंबेडकरी चळवळ निर्माण झाली, म्हणून आपण आपला संबंध आंबेडकरी चळवळीशी जोडतो. समजा बाबासाहेब नसते तर आपण दुसरे कुठेतरी जोडले गेले असतो. तसं त्या बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा अं, अं, भ्रमंती करणाऱ्यांची, परिव्राजकांची परंपरा होती. जंगली जीवन होतं. लोक जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी, शोध घेण्यासाठी ते जंगलांमध्ये जायचे. आता बुद्धाला जेव्हा सक्तीनं गृहत्याग करावा लागला, म्हणजे राज्यत्याग किंवा काय म्हणतात त्याला, तो तो राज्यत्याग आणि ती सीमा त्याग, तो त्या सीमेच्या बाहेर जायचं अशी शिक्षा जर त्यांना मिळाली आणि सक्तीचा जर गृहत्याग त्यांना करावा लागला आणि त्यांना काही संशोधन करायचं होतं, शोधायचं होतं, तर मग ते कोणता मार्ग अवलंबणार होते? तर तो परिव्राजकांचा तो अं, अं, बैरागी बनण्यात किंवा संन्यासी बनण्याचाच मार्ग अवलंबणार होते. कारण तेच आजूबाजूला चाललेलं होतं. आपण ही गोष्ट बाबासाहेबांच्या याच्याशी आणि आपल्याशी जोडू शकतो. आपण आंबेडकरी चळवळ, बाबासाहेब का करतो? कारण ही परिस्थिती अशी आहे की आपण त्याच्याशी जन्मजात जोडले गेलेलो आहोत. अर्थात काही लोक जन्मजात जोडून पण त्याच्यातून पळ काढतात, बाजूला जातात, तो भाग वेगळा. परंतु बहुतांश लोकांना बाबासाहेबांच्या नावाशी, चळवळीशी, आंबेडकरी समाजाशी आपली नाळ जोडून ठेवण्या व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही, पर्याय नाही. ते करावंच लागतं तुम्हाला. नाहीतर मग तुम्ही
नो फेअर होणार, कुठेच नाही राहत. बुद्धाच्या बाबतीत तसंच झालं. बुद्धांना ते परिव्राजकांचे ते जे जे लोक शोधणारे लोक होते जंगलामध्ये, त्यांना ते जावं लागलं आणि ते त्यांनी केलं. मग तिथं ज्या काही ध्यान साधना चालल्या, जे काही कर्म चाललेले होते, क्रिया चाललेल्या होत्या, त्या सगळ्या त्यांनी करून पाहिल्या. सगळ्या तपश्चर्या, सगळी ध्यानं करून पाहिली आणि शेवटी सोडून दिली. शेवटी हा जागृतीचा मुद्दा, सतीचा मुद्दा, बोधीचा मुद्दा जेव्हा लक्षात आला, दुःखमुक्तीचा हा मार्ग जेव्हा लक्षात आला, सगळं सोडून दिलं. तर कर्मकांडात अडकून पडू नये असा एक मुद्दा बऱ्याच वेळेला डोक्यात येतो. आणि आता हे आपलं उघडपणे बोलण्याची आता एक गरज आहे. आपल्याला काही लोक आपल्यावर टीका पण करतील, तर करू द्यात. टीका केली तर आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. आणि काहींना विरोधच करायचा असेल तर तोही करू द्या, त्यांचा प्रश्न आहे. अरे, हा. हं. काल फोन आला तुम्हाला? हा. सर, काल मला फोन आलता आमच्या मेहण्याचा. म्हटले दाजी तुम्ही गुरुवारी आमच्या इथं कार्यक्रम आहे, बकर म्हणजे कंदुरीचा, तुम्ही या. त्यांना स्पष्ट म्हणलं सर मी असल्या कार्यक्रमाला येत नाही दाजी, मी येणार नाही. आणि जर आलो तर कार्यक्रम मी तुमचा करून पण देणार नाही. त्यांनी आणि तुम्हाला म्हणलं सक्ती तुम्ही पण मला, केली, यावंच लागेल. हा. हा, येणार तर नाही, आल्यावर कार्यक्रम करून देणार नाही. आणि तुम्हाला अजून एक दिवस वेळ आहे म्हणलं, तुम्ही रात्रभर विचार करा. आपल्या सुखासाठी आपण जर बकऱ्याचा बळी देतोय तर हे बरोबर नाही म्हटलं. त्यांना एवढं बोललं, आज कार्यक्रम असताना पण मी त्यांना नाही गेलो, विरोध केला. आता ते नाराज झाले तर काय करणार? हो द्या सर, त्यांचं कार्यक्रम आपले अंधश्रद्धक कार्यक्रम आहे. त्यांनी तुमच्याशी संपर्क तोडला तर काय करणार? एकटं पाडलं तर काय तोडू द्या करणार? सर. आता समजा गैरसमजातून संपर्क तोडायचं काय, तोडू दे त्यांना. त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार तरी पण मी, त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. हे संपर्क तोडणं, वाळीत टाकणं, गावाबाहेर ठेवणं, अस्पृश्य बनवणं, त्यांना कोणत्याही त्याच्या सामाजिक कार्याला, त्याच्या घरगुती कार्याला सहकार्य न करणं, हा जो सामाजिक ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, ह्याच्यावरच ही अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था पण आधारलेली आहे. साधी गोष्ट आहे ही. म्हणजे आता तुम्ही जे उदाहरण देता, की त्यांच्या कंदुरीला तुम्ही गेले नाही, तर आम्ही तुमच्या कोणत्याच कार्यक्रमात येणार नाही, आम्ही तुमची लग्न पण, तुमच्याशी सोयरीक पण करणार नाही, असं पण होऊ शकतं. तर हा जो कर्मकांडाचा प्रकार आहे, हा सामाजिक दृष्ट्या इतका मोठा घातक प्रकार आहे. याच्यावर जाती व्यवस्था हम्म. टिकलेली आहे. हे पण आता मुद्दा हा जत्रेचा आणि कंदुरीचा नाही, हा सामाजिक प्रथा आहे हम्म. त्या. आणि हे अंधपानानं त्या चालतात. आणि लोकांना वाटतं आमच्या आंधळेपणाला तुम्ही हे करावं, सपोर्ट करा, आमच्या मागे यावं. तर हा आंबेडकरी चळवळीचा आहे एक म्हणजे हे फळ आहे, असं मी म्हणतो. आपण जर त्या जुन्या प्रवाहात असतो तर आपणही तेच केलं असतं. परंतु आपल्या फार मोठं आपलं काय म्हणतात त्याला, भाग्य नशीब असे त्या गोष्टी आपण म्हणत नाही. परंतु आपले इतकी मोठी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे बाबासाहेबांमुळे, की अशा गोष्टीला आपण धाडसानं धाडसानं तोंड देतो, आपण विरोध पत्करतो, परंतु आपण चुकीच्या गोष्टीच्या मागे जात नाही. आणि हे धाडस आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आता बाबासाहेबांची चळवळी, त्यांना ते फार लोक म्हणजे विरोधक मानायचे फार मोठे. पण बाबासाहेब कोणाचे विरोधक नव्हते, ते सुधारणावादी होते. आणि सुधारणा करण्यामध्ये विरोध हा करावा लागतो, विरोध होतोच. जगामध्ये जे युद्ध चाललेले आहे, हे चांगल्या आणि वाईटामधलंच युद्ध आहे, ज्याला पारंपरिक भाषेमध्ये म्हणतात मार आणि बुद्धातलं युद्ध आहे. असंच आहे. आणि आपल्याला आधी हे युद्ध आपलं स्वतःशी आहे, आणि मग इतरांशी आहे. आणि ते म्हटले सर आमच्या आईमुळे आम्ही करतोय हे. हा. म्हणलं मग तुम्ही सपोर्ट करू नका ना, हा. वाईट गोष्टी ती हिंसा आहे, म्हटलं हिंसा आहे ती, तुम्ही म्हणजे हिंसेला सपोर्ट का करता? आई जरी करत असली तरी विरोध करा आईमुळं ना. आईमुळं आम्ही करतो आणि मग आमच्यामुळे तुम्ही करा, आणि असं करून त्या हा. परंपरा चालू राहतात.
बरोबर परंपरेचं नावच ते आहे. मागून आलं आणि पुढे चाललं. बरोबर. आणि हे सर सगळं सत्तीमुळे आपल्याला समजतंय. भानावर आल्यामुळे समजतं. बरोबर. चांगल्या वाईटचे हा भान. बरोबर. असं ते इन्फ्रास्ट्रक्चर एखाद्याचं नष्ट करणं पूर्ण, म्हणजे जगण्याची त्याची सगळं काही जे काही जगण्यासाठी आवश्यक सर्व काढून घेणं. हो म्हणजे अस्पृश्य समाजामध्ये त्यांचं जगण्याचं जे साधन सामुग्री हो ती नष्ट करणं, म्हणजे हो या अवस्थेला नेऊन पोहोचवणं. हो. द्वेष आहे, द्वेष आहे, त्याच्या पाठीमागे द्वेष आहे. मी आहे, मी आहे, मी आहे म्हणजे लोभ आणि द्वेष आहे. तर ते माझ्याप्रमाणे करा, नाही तर तुम्ही माझे शत्रू आहात, आणि तुम्ही शत्रू आहात म्हणजे तुम्हाला जणू काही जगण्याचा पण अधिकार नाही. युद्ध याच्यावरच चाललेले आहेत. आमचं माना, नाहीतर आम्ही तुम्हाला खतम करू. पण खतम करण्या इतका समजा तो गुन्हा आहे फार मोठं, मग आम्ही बहिष्कार टाकू किंवा वाळीत टाकू. आमचं स्वामित्व तुम्ही मान्य करा. आमचं स्वामित्व, आमचा अधिकार तुम्ही मान्य करा, आमचं वर्चस्व मान्य करा. हा त्याच्या पाठीमागचा मूळ हे असतं, हेतू असतो. परंतु आपल्याला त्याला धाडसानं सामोरं जावं लागतं. आणि पर्याय नाही दुसरं. नीट जगायचा, नीट मरायचं असेल तर हे नीट, हे आपल्या दृष्टीने नीट जगणंच आहे. आणि जे लोक असं नीट जगत नाही ते नीट मरत पण नाही. कर्मकांडात मरणाऱ्यांचा काय शेवट होतो? किंवा आता सगळं धम्माच्या विरुद्ध तुम्ही जे जे काही करणार तर नीट मरण येतच नाही, येऊ शकत नाही. त्याच्यावर आपण परत चर्चा करूया. थांबतो या ठिकाणी. हा, ओके. जे